मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम M.K. अंजना मूर्ति है। मैं पिछली कक्षा में सड़क की रक्षा सबकी सुरक्षा पाठ के बारे में आपको समझा रहा था। छात्रों, इस पाठ में हम विभू नामक बालक कहा जा रहा था। विभू नामक बालक कहा जा रहा था। वह क्यों सड़क पर गिर गया? उस समय उससे एक व्यक्ति ने बात की। एक व्यक्ति ने विभू को समाधान किया। वह कौन है? सड़क विभू से क्या कहा? ऐसे आदि विषयों के बारे में हम पिछली कक्षा में जान कर चुके थे। छात्रों, आज हम इस पाठ के बारे में और भी जान करेंगे। आप सभी को मालूम है कि विभू नामक बालक 9वीं कक्षा में पढ़ता था। उसे 9:30 बजे के अंदर स्कूल पहुंचना था। वह सड़क पर जल्दी जल्दी दौड़कर चलकर स्कूल जा रहा था। किसी ने सड़क पर केले खाकर छिलका फेंक गया था। तो इस छिलके पर, इस केले के छिलके पर विभू कदम रखकर फिसलकर सड़क पर गिर गया। उसे बहुत चोट लगी। कपड़े गंदे हो गए। वह बहुत उदास हुआ, दुखित हुआ। ऐसे समय में एक अशरीरवाणी को विभू ने सुना। उठो बेटा, उदास मत करो। यह आवाज सुनकर विभू ने आगे पीछे आस पास देखा। कोई नहीं था। वह घबरा गया। फिर वह आवाज सुना। वह आवाज सड़क का था। सड़क उससे बात कर रही थी। उठो बेटा, तुम दुखित मत हो जाओ। तो फिर आगे सड़क ने विभू से कहता था कि मैं सड़क बोल रही हूं। चोट तुम ही तो नहीं, मुझे भी लगी है। मुझे हमेशा ऐसे चोट लगती ही रहती है। आदमी, तांगे, जानवर, मोटर गाड़ियों 24 घंटे मेरे ऊपर चलते ही रहते हैं और ढेर सारा कूड़ा कचरा मुझ पर डालते ही रहते हैं। निर्दयता से मुझे काटते हैं और ये गांव महीनों भर नहीं बढ़ते। इस तरह
सड़क बोलती थी और रो रही थी। इस तरह सड़क विभू से बोलती थी और दुख से रो रही थी। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವೆಲ್ಲ ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಸಡಕ್ ಕಿ ರಕ್ಷಾ ಸಬ್ಕಿ ಸುರಕ್ಷಾ ಎಂಬ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊತಾ ಇದ್ವಿ. ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ವಿಭು ಎನ್ನುವಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ 9ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದ. ಅವನು ಬೇಗ ಬೇಗ ರಸ್ತೆಯ ಮೇಲೆ ನಡ್ಕೊಂಡು ಶಾಲೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದ. 9:30 ಒಳಗಾಗಿ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅವನು ಯಾರೋ ತಿಂದು ಬಿಸಾಕಿದಂತಹ ಬಾಳೆಹಣ್ಣಿನ ಸಿಪ್ಪೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಇಟ್ಟು ಜಾರಿ ಬಿದ್ದ. ನೋವಾಯಿತು, ಬಟ್ಟೆಯೆಲ್ಲ ಕೊಳೆ ಆಯಿತು, ತುಂಬ ದುಃಖ ಆಯಿತು, ಬೇಜಾರಾಯಿತು. ಆವಾಗ ಒಂದು ಧ್ವನಿ ಕೇಳಿಸ್ತು, ಮಗು ಹೇಳು ಮೇಲೆ, ದುಃಖ ಪಡಬೇಡ. ಯಾರ್ದು ಈ ವಾಯ್ಸು ಅಂತ ವಿಭು ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನೋಡ್ದ, ಅಕ್ಕಪಕ್ಕ ನೋಡ್ದ, ಯಾರೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಗಾಬರಿ ಆಯಿತು, ಏನಪ್ಪ ಅಂತ. ಆವಾಗ ಆ ವಾಯ್ಸ್ ಮತ್ತೆ ಮಾತಾಡ್ತು, ನಾನು ರಸ್ತೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋದು. ನಿನಗೆ ತುಂಬ ನೋವಾಯ್ತಾ? ನಿನಗೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ನೋವು ನನಗೂ ಆಯಿತು. ಈ ಥರ ಯಾವಾಗೂ ನನಗೆ ನೋವು ಆಗ್ತಾನೇ ಇರುತ್ತೆ. ಮನುಷ್ಯರು, ಟಾಂಗಾಗಳು, ಪ್ರಾಣಿಗಳು, ವಾಹನಗಳು 24 ಗಂಟೆಯೂ ನನ್ನನ್ನು ತುಡ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಮೇಲೆ ಓಡಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ರಾಶಿಗಟ್ಟಲೆ ಕಸವನ್ನು ನನ್ನ ಮೇಲೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಕರುಣನೇ ಇಲ್ಲದೆ ನನ್ನನ್ನು ಹಗಿತಾರೆ, ಗುಂಡಿ ತೋರ್ತಾರೆ. ತಿಂಗಳುಗಳಾದರೂ ಆ ನನ್ನ ಗಾಯ ಗುಂಡಿಗಳನ್ನು ಮುಚ್ಚೋದಿಲ್ಲ ಅಂತ ರಸ್ತೆ ವಿಭು ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಹಳ್ತಾ ಇತ್ತು. इसके बाद क्या होता है हम जान करेंगे. इसके बाद क्या होता है हम जान करेंगे. विभु को जैसे सांप सूंघ गया, इधर उधर देखा, 2-3 जगहों में सड़क के आर पार काटा गया था. विभु को जैसे सांप सूंघ गया, इधर उधर देखा, 2-3 जगहों में सड़क को आर पार काटा गया था. मोड़ पर बड़े बड़े पत्थर गिराए गए थे. जल पूर्ति विभाग ने और नए नए मकान बनवाने वालों ने सड़क को काटने का काम किया था. सार्वजनिक कार्य विभाग के निर्माण कार्य के कारण सड़क के 1/3 भाग पर पत्थर गिरे थे. बीच बीच में विभु ने कई गड्ढे भी देखे. उसने सोचा कि सड़क को सरकारी विभागों की सुरक्षा चाहिए, नगर पालिका से सफाई एवं देखरेख भी चाहिए. विभु सड़क की व्यथा को अनुभव कर दुखी हो गया. उसको लगा कि सड़क कितना सहती है, फिर भी सबको जोड़ने की उदारता दिखाती है. कहीं कच्ची है, कहीं डामर वाली है तो कहीं कंक्रीट की बनी हुई है. सड़क को कभी अपने रूप की चिंता नहीं,
बल्कि लोगों की सुविधा की चिंता है, मगर लोगों को सड़क की जरा सा भी परवाह नहीं। इस तरह सड़क ने अपने दुख को बोला, अपने दुख को विभू से कहा। सड़क के दुख को देखकर विभू को जैसे सांप सूंघ गया, जैसे सांप सूंघ गया। वह निष्क्रिय हो गया, उसके मुंह से बात नहीं आया। सड़क की व्यथा को सुनकर वह निष्क्रिय हो गया, मौन हो गया। सूंघ जाना, सांप सूंघ जाने का मतलब निष्क्रिय हो जाना। इधर उधर देखा, विभू गए ರಸ್ತೆ ತನ್ನ ಕಥೆಯೆಲ್ಲ ಹೇಳ್ತು. ನಿಷ್ಕ್ರಿಯನಾಗ್ಬಿಟ್ಟ, ಮೌನ ಆಗ್ಬಿಟ್ಟ. ಅವನ ಬಾಯಿಂದ ಮಾತೇ ಬರಲಿಲ್ಲ. ಏನಪ್ಪ ರಸ್ತೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದೆಯಾ? ತಿಂಗಳಾನಗಟ್ಟಲೆ ಗುಂಡಿಗಳು ಮುಚ್ಚೋದಿಲ್ಲ, ಹಗೀತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕಸ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವಾಹನಗಳು, ಮನುಷ್ಯರು, ಪ್ರಾಣಿಗಳು, ಬಂಡಿಗಳು ಓಡಾಡ್ತಾ ಇವೆ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಇದೆಲ್ಲ ನಿಜಾನ ಅಂತ ಇದರ್ ಉದರ್ ದೇಖಾ, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡ್ದ. 2-3 जगहों में सड़क को आर पार काटा गया था. 2-3 जगहों में सड़क को आर पार काटा गया था. ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ 2-3 ಜಾಗಗಳಲ್ಲಿ ರಸ್ತೆಯನ್ನು ಅಗದು ಬಿಟ್ಟಿದ್ರು, ಅಗದು ಗುಂಡಿಗಳಾಗಿ ಮಾಡಿದ್ರು. मोड़ पर बड़े बड़े पत्थर गिराए गए थे. मोड़ पर, मोड़ का मतलब टर्न, तिरुवु. बड़े बड़े पत्थर गिराए गए थे. ಟರ್ನಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ, ರೋಡ್ ಟರ್ನಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಬೀಳಿಸಿದ್ರು. ರಸ್ತೆಯನ್ನು ಹಾಳವಾಗಿ ಅಗದು ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಕೆಲವು ಜಾಗಗಳಲ್ಲಿ ಗುಂಡಿಗಳಾಗಿಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಇನ್ನು ಟರ್ನಿಂಗಲ್ಲಿ, ರಸ್ತೆಯ ರೋಡ್ ಟರ್ನಿಂಗಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಿದ್ರು. जलपूर्ति विभाग ने और नए नए मकान बनाने वालों ने सड़क को काटने का काम किया था. जलपूर्ति विभाग, जलमंडली विभाग से और नए नए मकान बनाने वालों ने सड़क को मकान बनाने के लिए और जलपूर्ति करने के लिए सड़क को काटने का काम अभी कर रहे थे. ಈ ಥರ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ಅಗದಿದ್ರು. ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಟರ್ನಿಂಗಲ್ಲಿ, ರೋಡ್ ಟರ್ನಿಂಗಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು, ಗುಂಡುಗಳನ್ನು ಬೀಳಿಸಿದ್ರು. ಜಲ ನಿರ್ವಹಣಾ ವಿಭಾಗ, ಜಲಮಂಡಳಿಯಿಂದ, ವಾಟರ್ ಒಂದು ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಂದ, ಜೊತೆಗೆ ವಾಟರ್ ಜಲಮಂಡಳಿಯವರು, ಹೊಸ ಮನೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟುವಂಥವರು, ತಮ್ಮ ಮನೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಜಲಮಂಡಳಿಯವರು ಮನೆಗಳಿಗೆ ನೀರನ್ನು ಸಪ್ಲೈ ಮಾಡೋಕ್ಕೆ, ಪೈಪ್ಲೈನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ಅಗೆಯುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದರು. सार्वजनिक कार्य विभाग के निर्माण कार्य के कारण सड़क के 1/3 मार्ग पर पत्थर गिरे थे. सार्वजनिक कार्य विभाग के निर्माण कार्य के कारण सड़क के 1/3 भाग पर पत्थर गिरे थे. ಸಾರ್ವಜನಿಕ ಕಾರ್ಯ ವಿಭಾಗದ ನಿರ್ಮಾಣದ ಕಾರ್ಯದಿಂದ ಒಂದು ಕಡೆ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಲೋಡ್ಗಟ್ಟಲೆ ಬೀಳಿಸಿದ್ರು. बीच बीच में विभू ने कई गड्ढे भी देखे. गड्ढे का मतलब ಗುಂಡಿ. ನಡುವೆ ವಿಭು ಅಲ್ಲಲ್ಲಿ
ಕೆಲವು ಗುಂಡಿಗಳನ್ನು, ರೋಡಲ್ಲಿ ಗುಂಡಿಗಳನ್ನು ಸಹ ನೋಡ್ದ. उसने सोचा कि सड़क को सरकारी विभागों की सुरक्षा चाहिए. विभू ने सोचा सरकार को सड़क को सरकारी विभाग की सुरक्षा चाहिए. ರೋಡ್ಗೆ ಸರ್ಕಾರಿ ವಿಭಾಗದ ರಕ್ಷಣೆ ಬೇಕು. ರೋಡು ಯಾವಾಗಲೂ ಬೇರೆಯವರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡುತ್ತೆ, ಸರ್ಕಾರದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡುತ್ತೆ, ವಾಹನಗಳ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡುತ್ತೆ. ನಗರ ಪಾಲಿಕಾ ಸೆ ಸಫಾಯಿ ಏವಂ ದೇಖ್ ರೇಖ್ ಭಿ ಚಾಹಿಯೆ. ಆದರೆ ಸರ್ಕಾರದವರು ರಸ್ತೆಯ ಕಾಳಜಿ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಸರ್ಕಾರದ ವಿಭಾಗದವರು ರಸ್ತೆಯ ಸುರಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಬೇಕು. ನಗರ ಪಾಲಿಕೆಯವರು ರಸ್ತೆಯನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಇಡುವಂತಹ ಒಂದು ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು. ಯಾಕೆ ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ವಿಭುನೇ ಸೋಚಾ, ವಿಭು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ದ. छात्रों, हम बाकी विचार नेक्स्ट क्लास में जान करेंगे. आप सभी को धन्यवाद.